नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की बांधकाम कामगारांची नोंदणी म्हणजेच की कामगारांना दिला जाणारा विविध योजनांचा लाभ संदर्भातील एक महत्त्वपूर्ण जी.आर. असा निर्गमित करण्यात आलेला आहे व त्यांच्यासाठी असे खुशखबर अशी आलेली आहे. म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून 9 सप्टेंबर रोजी म्हणजेच की एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलच्या वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील बांधकाम कामगार नोंदणी करत असताना बांधकाम कामगारांना दिली जाणारी प्रमाणपत्र म्हणजेच की मजुरी देणे, तोडगी देणे व मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी अर्ज केल्यानंतर ते पात्र न होणं असे चुकीच्या लाभार्थ्यांना यांच्यामध्ये पात्र करून त्यांचा लाभ देणं अशा वेगवेगळ्या जे काही बांधकाम कामगारांच्या समस्या आहेत त्यांच्या तक्रारी आहेत. याचं निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून स्थानिक बांधकाम कामगार संनियंत्रण समिती आणि विभागीय संनियंत्रण समिती अशा 2 समित्या गठीत करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि यांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा जी.आर. म्हणजेच की 9 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. नूतनीकरण प्रक्रिया पार पाडणं, बांधकाम कामगारांना लाभासाठी अर्ज केल्यानंतर ते अर्ज तसेच पडून राहून चुकीच्या पद्धतीने बाद करणं, वेगवेगळ्या कागदपत्र मागणं, अशा एजंट असतील तर एजंटच्या माध्यमातून योजनांचा लाभ दिला जातात. अशा प्रकारचे समजणं पसरवणं अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या घटना राज्यात घडत आहे. म्हणजेच की पारदर्शक यावी, सुसूत्रता यावी व बांधकाम कामगारांची नोंदणी जलद गतीने व्हावी, याच त्यांना दिल्या जाणाऱ्या लाभाचं वितरण हे सुद्धा योग्य प्रकारे व्हावं, यासाठी आता ही समिती काम करणार आहे. याच अनुषंगाने ही समिती गठीत करण्यात आलेली आहे व यांचं समजा एखाद्या तालुक्यामध्ये 2 तालुक्यामध्ये एकच आमदार असतील तर अशा तालुक्याचे आमदार त्या दोन्ही तालुक्यांमध्ये काम करतील व असे आमदार या ठिकाणी समितीचे अध्यक्ष असणार आहे. मंत्री कामगार यांनी शिफारस केलेली आहे व व्यक्ती सहअध्यक्ष असणार आहे. पुरुष बांधकाम प्रतिनिधी, महिला बांधकाम प्रतिनिधी, बांधकाम क्षेत्रातील मालक प्रतिनिधी सदस्य असतील तर सरकारी कामगार अधिकारी जे नोंदणी करत असतील तर सदस्य सचिव असणार आहे व समिती गठीत केल्यानंतर समितीच्या माध्यमातून येणारे अर्ज, नूतनीकरण यांच्या काही प्रक्रिया यांच्यावरती लक्ष ठेवण्यात आलेले आहे. पात्रतेसाठी जी काही प्रक्रिया पार पडणार आहे ती सर्व, जर काही लाभार्थी पात्र झाले तर यांच्याबद्दल जर काही शंका असली उपस्थिती करण्यात आलेली आहे. काही निकषानुसार कागदपत्र तपासण्यासाठी तपासणी करणं, अशा प्रकारे चुकीची व्यक्ती आढळल्यास त्यांना अपात्र करणं, हे जे काही व्यक्ती असेल त्यांना या ठिकाणी पात्र करून लाभार्थी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणार आहे व 15 तारखेच्या दरम्यान या समितीची बैठक पार पाडणार आहे. म्हणजेच की 1 महिनाभरामध्ये जे काही अर्ज येतील त्या अर्जांसाठी या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल व अर्ज तपासले जाणार आहे. अर्जांमध्ये मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यांच्या यांच्या खात्यांमध्ये DBTच्या द्वारे अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे. म्हणजेच की अपात्र दिसून आली तर अशा व्यक्तींना अपात्र करण्याची प्रक्रिया सुद्धा त्या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 30 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या व्यक्तीचं जर काही म्हणजेच की अपील करायची असेल तर अपील देखील करता येणार आहे. समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये मंजुरी झालेली नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटप DBT या अर्जाची आवश्यकतेनुसार जी काही तपासणी करायची आहे तर अधिकारी असतील तर या ठिकाणी राहणार आहे. समितीप्रमाणेच ही समिती देखील काम करणार आहे. म्हणजे की 2 समित्या गठीत आता बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी अर्ज करणार आहे. तुम्हाला हा जर जी.आर. बघायचा असेल तर तुम्ही maharashtragovernment.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. धन्यवाद.